नमस्कार मंडळी, आज आपण मखाना खीर कशी बनवायची आहे ते बघूयात. तर सर्वात आधी त्यासाठी एक पेंडखजूर घेऊया. त्यानंतर त्याचे जे सीड आहे ते काढून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि त्याला छान वॉश करून घेऊया. त्यानंतर थोडं पाणी टाकून त्याला थोडा वेळ भिजवत ठेवूया. त्यानंतर त्यामध्ये एक काजू आणि एक बदाम टाकूया आणि ॲटलिस्ट 5 ते 10 मिनिट त्याला तसंच भिजवत ठेवूया. त्यानंतर एका स्टीलच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकूया आणि जे मखाना सेरेलॅक आहे ते 1 चम्मच टाकूया आणि त्याला छान लो फ्लेमवर थोडंसं ब्राउनिश होईपर्यंत थोडंसं भाजून घेऊया आणि ते जळता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपले जे काजू बदाम आणि खजूरचं पाणी होतं ते त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याला कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे. त्यामध्ये गाठी होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही त्याला कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे आणि जेव्हा ते होईल तेव्हा असं म्हणजे घट्ट दिसेल तुम्हाला, तेव्हा असं समजायचं आहे आपल्याला झालेलं आहे. त्यानंतर ते एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला मिक्सरमधून छान त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या बाळासाठी मखाना खीर रेडी आहे. थँक्यू सो मच.